विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी केली शिरपूर पॅटर्नची पाहणी। विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज शिरपूर दौऱ्यादरम्यान येथील प्रसिद्ध शिरपूर पॅटर्नची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी टेक्सटाईल पार्क, मिलिटरी स्कूल आणि 1200 बेडच्या अत्याधुनिक तपनभाई मेमोरियल हॉस्पिटलला भेट देऊन समाधान व्यक्त केले। येथे दररोज 140 टन कापडाचे उत्पादन होऊन ते परदेशात निर्यात केले जाते। तसेच जलयुक्त शिवाराच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले। आमदार अमरीशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीमुळे पुणे मुंबईपेक्षाही अत्याधुनिक सोयीसुविधा येथे निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले। या प्रसंगी आमदार कांशीराम पावरा आणि माजी नगराध्यक्ष रुपेशभाई पटेल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क, सहसंपादक अनिल बोराडे। सर, काय सांगाल, आज एकंदरीत जी शिरपूरमध्ये आपण पाहणी केलेली आहे, काय एकंदरीत? शिरपूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आल्याच्या नंतर माजी मंत्री आणि आमदार अमरीशभाई पटेल यांच्या खऱ्या अर्थानं ज्या इन्स्टिट्यूट, शैक्षणिक संस्था, त्याचबरोबर टेक्सटाईल पार्क, जे नव्याने होऊ घातलेलं मेडिकल कॉलेज, सैनिक शाळा, आश्रमशाळा, या सर्व संस्थांना भेटी दिल्या। टेक्सटाईल पार्कला देखील भेट दिली। निश्चितच या शिरपूर तालुक्याच्या खऱ्या अर्थाने दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करावायची असल्यास शिरपूर पॅटर्न ज्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे, वॉटर टेबल कॅपॅसिटी वाढलेली आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलेलं आहे, पिकं चांगली घेतली जात आहेत आणि म्हणून दरडोई उत्पन्न वाढवण्याचं काम ज्यांनी अतिशय मनामध्ये दूरदृष्टिकोन ठेवून हा शिरपूर पॅटर्न उदयास आला। त्यानंतर 2014 ते 19 साली आत्ताचे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा टँकर मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून जलयुक्त शिवार अभियान आणली की ज्यांनी जर शिरपूर तालुका हा वॉटर टेबल कॅपॅसिटी वाढून टँकर मुक्त होऊ शकतो, तो महाराष्ट्र का होऊ शकत नाही, ही संकल्पना अमरीशभाई पटेलच्या माध्यमातून आमच्या सरकारने केली। त्याचा मी मंत्री देखील होतो आणि असं अतिशय दूरदृष्टिकोन ठेवून काम करत असलेले अमरीशभाई यांच्या संस्थांना भेटी द्याव्या अशी माझी भावना निर्माण झाली आणि त्यांनीही वेळ दिला आणि मग आज मी इथं भेट देण्यासाठी आलोय। अतिशय या आदिवासी बहुल भागामध्ये त्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि आपण देखील स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत ही त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे। म्हणून चांगल्या पद्धतीनं शिक्षण देणं असेल, टेक्सटाईल पार्क असेल, वैद्यकीय सेवा, आता ही माझ्याबरोबर माझे मित्र डॉक्टर काळदाते देखील आलेले आहेत। ते म्हणतात की पुणे आणि मुंबईपेक्षा देखील हे हॉस्पिटल अतिशय उच्च दर्जाचं होणार आहे। म्हणून एकूणच ते दररोज या ठिकाणी जवळपास 1 लाख कपडा निर्माण करतात। एक ज्याची काही ट्रीटमेंट होते 4 लाख तयार करतात, त्याच्यातला 3 लाख दुसरीकडे जातो। दररोज 140 टन हा कापडावरती त्याचा परचेस केला जातो। टेक्सटाईल पार्क अतिशय मोठी आहे आणि मग अशा पद्धतीनं त्यांनी त्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शक आणि हा व्यवसायाला उन्नतीकडे, प्रगतीकडे घेऊन जात असताना त्यांचा जो दूरदृष्टिकोन आहे, त्यांची जी संकल्पना आहे ती खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावयास मिळते आणि म्हणून या संस्थेला भेटी द्यायच्या होत्या आणि मलाही पाहायचं होतं, म्हणून आज मी शिरपूर दौऱ्यावरती आलेलो आहे। निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये आमदार पावरासाहेब देखील असतील आणि इथलं सामाजिक जीवन असेल, राजकीय जीवन असेल, सार्वत्रिक जीवन असेल, या सगळ्या गोष्टींवरती त्यांच्या कर्तृत्वाने मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेले मला दिसले।